सुनील केदार यांची आमदारकी रद्द, विधिमंडळाची अधिसूचना जारी। जिल्हा बँक घोटाळ्या प्रकरणी केदार यांना 5 वर्षांची शिक्षा, सध्या रुग्णालयात उपचार सुरू। सव्वीस जानेवारीपासून मुंबईच्या आझाद मैदानामध्ये जरांगेंचं आमरण उपोषण। 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार। बावनकुळेंचा व्हिडिओ बडगुजर यांनी दिलेला नाही। मकाऊचा व्हिडिओ चर्चेत आल्याने बडगुजर यांच्यावर कारवाई, राऊतांची टीका। सलीम कुत्ता सोबतची पार्टी भाजपच्या पदाधिकाऱ्यांना आयोजित केली होती, संजय राऊतांचा आरोप। व्यंकटेश मोरेचा फोटो दाखवत चौकशीची मागणी। अडीच वर्षातील घाण साफ करणार, वरळीतील स्वच्छता मोहिमेदरम्यान मुख्यमंत्र्यांचा ठाकरेंवर घणाघात। तर 2024ला कुणाची घाण साफ होईल हे लवकरच समजेल, राऊतांचा पलटवार। नागपुरात 28 डिसेंबरला काँग्रेसची तैयार है हम सभा। सभेमध्ये लोकसभा निवडणुकीचं रणशिंग फुंकणार। केंद्रीय क्रीडा मंत्रालयाकडून कुस्ती महासंघाची मान्यता रद्द। कुस्ती संघाचे नवनियुक्त अध्यक्ष संजय सिंग निलंबित। मूलभूत सुविधा न मिळाल्याने संतप्त ग्रामस्थांनी गाव काढलं विक्रीला। पाटोदामधील खडकवाडी गावात गाव विक्रीचे बॅनर्स। छत्रपती संभाजीनगरमधील धर्मांतर प्रकरणी 6 जणांची चौकशी। केंद्रीय यंत्रणांकडून तपासाला वेग। ओसामाच्या संपर्कात असलेल्या स्थानिकांचा शोध सुरू। राज्यात कोरोनाचे 35 रुग्ण। कोरोना नियंत्रणासाठी नवीन टास्क फोर्सची प्रक्रिया सुरू। टास्क फोर्सच्या सदस्यपदी 17 पेक्षा अधिक सदस्य असण्याची शक्यता। भारतीय सागरी हद्दीतील इस्रायलच्या जहाजावर इराणकडून ड्रोन हल्ला। जहाजावरील 20 भारतीय नागरिक सुखरूप। सौदी अरेबियातून क्रूड ऑइल घेऊन येणाऱ्या जहाजावर हल्ला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।